श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हुलग्याचे शेंगुळे। चला तर रेसिपीला सुरुवात करू। ही रेसिपी खरं तर गावाकडच्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे लाल मसाल्यांचा वापर करू शकता। मी इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे। मी इथे घेतले आहे मिरची, लसूण, आलं हे मिक्सरला बारीक वाटून घेतलं। त्यानंतर एक टोप घेतला, टोपामध्ये हुलग्याचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तयार वाटण टाकलं। थोडं वाटण हे रश्यासाठी शिल्लक ठेवलं। त्यानंतर छानसं पाणी टाकून घेतलं। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेंगुळे वळून घेतले। त्यानंतर एक कढई गोल आकारात टाकलं। तेल चांगलं तापल्यानंतर मी यात जिरं टाकलं। जिरं चांगलं परतल्यानंतर मी यात तयार केलेलं वाटण टाकलं। बरं, तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। पाणी टाकल्यानंतर मी इथे उकळी आल्यानंतर चांगलं खमंग फोडणी तयार करून त्यात पाणी टाकलं। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकलं। 20 ते 25 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत। शिजायला थोडा जास्त टाइम लागतो। उकळी आल्यानंतर तयार झाले आहेत। त्यानंतर 20 ते 25 मिनिटासाठी हुलग्याचे शेंगुळे घेतले। आमच्याकडे याला शेंगुळे शिजतात त्याचप्रमाणे रस्सा जास्त दाटसर होतो आणि खायला चविष्ट लागतात। चला, रेसिपी आवडली असेल तर झाले आहेत गावाकडच्या पद्धतीचे हुलग्याचे शेंगुळे। तर याला काही ठिकाणी कुळीत म्हणतात। चला, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।